हॅलो फ्रेंड, नमस्कार, गुड आफ्टरनून. तर बघा मी ब्लाऊज रेडी केलेत, दाखवले तुम्हाला. हे ऑलरेडी आरी वर्क आहे याच्यावर. लई सुंदर ब्लाऊज शिवायला यायला लागलेत आता, छान छान. मला मस्त साधा आहे, बाकी कटोरी ब्लाऊज आहे. हा एक, आणि ह्याला डिझाईन सांगितली होती करायला, केली मी डिझाईन अशा पद्धतीने. हा पण कटोरी ब्लाऊज आहे अस्तर सहित. त्याची मी शिलाई किती घेतली माहितीये तुम्हाला? 200 रुपये शिलाई घेतली डिझाईन सहित. जाऊ दे, गरीबाचे आहेत, आता त्यांना सांगितलं ते जास्त शिलाई, तर त्या देत नाहीत ना. खेडेगावचे कोणी कोणी गरीब असणार आहेत, पण कोणी. ही लेस खूप महाग आहे, पण 30 रुपये 40 रुपये मीटरने ही लेस सांगते. ती कुंदनच्या खड्याची लेस आहे ना, 30 आणि 40 रुपये मीटर सांगते. ती महाग आहे. तशा पद्धतीने मी डिझाईन केली. जास्त टाइम नव्हता त्याच्यामुळे मी थोडी थोडी डिझाईन केली. आमचं बेबी सारखं टिया टिया करतंय म्हणून रेख. आणि काय हा ही आहेत अशा पिशव्याच्या पिशव्या भरून यावं लागतात कपडे शिवायला मैत्रिणींनो. एक पिशवी काल गेली, आता त्यांनी काय पैसे दिलेले नाहीत. तसे तर ह्या ब्लाऊजचे पण पैसे दिलेले नाहीत अजून. साडीचे पैसे आलेत बघा मला, पण याचं पेमेंट झालंय साडीचं. ही साडी शिवायची आहे मला. एक 4 वर्षाची मुलगी आहे, त्याचं काय माप वगैरे नाही. आता मग पिवळी आहे ना आमची, तिची मापची साडी शिवायची. तर ही खूप लांबची साडी वाटतं, तिच्या आजीने साडी आणली शिवायला. ही साड्या शिवतात म्हणून. तशा प्रकारे याचं पेमेंट झालेलं आहे ऑलरेडी. त्यांनी शिवायच्या आधीच पेमेंट केलेलं आहे. खूप मोठ्या मनाची बाई माणूस आहे, पहिली बाई असणार आहे ती, की मला आधी पेमेंट दिले. आता गडी माणसं घेऊन येतात ना त्यांच्या मुलींना, माप देते आणि पैसे पण देतात गडी माणसं. पण बाई असती ना जी स्त्री, शक्यतो आधी पैसे देत नाही. तिला कन्फ्युज असते की नीट शिवते का नाही, बरोबर शिवते का नाही. पण कोणी कोणी विश्वास ठेवतात, जे मोठं मन असतं ना, ते आधीच पेमेंट करतात. ह्याचं पेमेंट झालंय. तर साडी मला शिवायची, ह्याला 1.5 ते 2 मीटर 1.5 मीटर अस्तर लागते आता ह्याला शिवायची. आता साडी हे 3 ब्लाऊज शिवले, आणि गेल्या वेळेस 4-5 ब्लाऊज शिवले. ती काल गेले, त्याचा काय व्हिडिओ मला अपलोड करता आला नाही. लय मुंग्या आल्या पायाला, लय मुंग्या आल्या. ही हात तर 2 दिवस झाले दुखत आहे. मैत्रिणीनं गार पाण्यात हात मी दुसऱ्या दिवशी घातला होता. आता मला साथ देईना हात. मुंग्या आल्या गे बसल्या बसल्या पायाला. तुम्ही पण ही बी हात दुखायला लागला. घसरा सुद्धा देऊन देत नाही कपडे धुताना. कसरा देऊनच धुवा लागतात ना कपडे. आमचा गोल्या म्हणते काय बी सांगते म्हणते. आमची पिवडी आज गावाला गेली. आठवणी येते तिची. एक दिवस मी गावाकडे जाऊ ते वाटत नाही. तुमच्या असंच होतंय का नाही बरं, सांगा बरं. माझा आवाज तर येतोय ना तुमच्यापर्यंत? मस्त मी बोलण्याचा लय प्रयत्न करते, पण तुमच्यापर्यंत आवाज जात नसत तर मग काय करावं? मग जाऊ दे. एवढी गेली सांबार भात खायला. काय म्हणत तिथं, काय म्हणत बोल्या कुठं सप्ता बसलाय तिथं, सप्ता गावाकडं. एवढे लांबचं. आता महाप्रसाद तसं म्हणून महाप्रसाद खायला गेली सांबार भातासाठी. एवढं लांब कोण जात का बरं? गावाकडे गेली आमच्या. कंटाळा आलाय आज. मैत्रिणीनं लय कंटाळा आलाय आज. असं काम कोण कोण करतं बरं? कमेंट करून सांगा बरं. सगळं संसार, लेकरं बाळ, घरदार सांभाळून, सगळ्यांची काळजी घेऊन स्वतःची काळजी घ्यायला कोणीच नाही, आणि स्वतःही काळजी घेऊ शकत नाही. कारण दुसऱ्यांचीच काळजी घ्यावी लागते ना. स्वतःची काळजी कशी घेणार? मग दुसऱ्यांच्या काळजीमध्ये दुसऱ्यांची काळजी करून करून मीच काळजी बुडाली पार. तर साडी शिवायची, तेवढेच 5-50 रुपये नवऱ्याच्या संसाराला उपयोगाला येतील. पण काम केलं
तर नवऱ्याला लय भारी वाटतं. मी नाही काम केलं नाही तर नवऱ्याचं तोंड एवढंसं होतं. मग भांडायला मग ऑप्शन येतात वेगवेगळे. मग तू काहीच करत नाही, घरी बसती, खाती पिती झोपती, म्हणते ती काय करती, असा प्रश्न आहे. तर मग लक्ष देऊन ऐका. हा टॉपिक खूप सिरियस आहे, इम्पॉर्टंट आहे आणि आजचा सिलेबस खूप महत्वाचा आहे. तुम्हीही भविष्य काळात परीक्षा दिल्या असतील. नाही, वर्तमान काळात परीक्षा चालू आहेत सध्या. भविष्य काळाचा विचार करू नये. तर काम केलं तर बरं. लय जांभळ्याला आहे, नाहीतर उडू आहे म्हणतात. कामधंदा काही करत नाही. तसंही मला कला येते म्हणल्यावर आपण काम करायला काही हरकत नाही. तर सगळ्यांनी काम करा आणि रोज तेच सांगते महाभारत रामायण. काम करा, छान छान पैसे कमवा. ओके. हा मला जब्बर कोण म्हणतं 2 महिन्यात ब्लाऊज येतं तर 3 महिन्यात ब्लाऊज येतं, तर ती चुकीचा समज आहे. 2-3 महिन्यात ब्लाऊज नाही येत, वर्ष लागतं. वर्ष एवढं प्रॅक्टिस असावी लागती. फिनिशिंग यावं लागतं, गोट यावा लागतो, गोल गळा यावा लागतो, चौकोनी गळा यावा लागतो. त्या गळ्याला लेस लावता यायला पाहिजे, प्लस डिझाईन करता यायला पाहिजे, कटोऱ्या यायला पाहिजेत, क्रॉसपट्टी व्यवस्थित यायला पाहिजे, जोडाजोडी यायला पाहिजे. आणि फिनिशिंग फार महत्वाची असते. तर पहिल्यांदा चुका होतात प्रत्येकाकडून, पण आपण त्या चुका सुधारायच्या असतात. बार ब्लाऊज शिवायचा असतं, मग येत असतं. जर कोणी 4-5 वेळा किंवा 2-3 महिने प्रॅक्टिस करून नंतर सोडून दिला असतील ब्लाऊज, तर आणखीन प्रयत्न करा. वर्षभर लागतं शिकायला. आपल्या स्वतःच्या दुसरीकडे क्लासला जायचं नाही, स्वतःच्या मशीनवर सारखं ब्लाऊज कट करून आणि ते शिवून द्यायचे. थोडे कमी घेतले पैसे तरी चालतील, कारण आपलाही टाइम जातो त्याच्यामध्ये. पण आजकाल तर ब्लाऊज थोडे बिघडले कोणीही घालत नाहीत. त्याच्यामुळे परफेक्ट ब्लाऊज शिवायचा, भलेही रात्रीचा दिवस करायचा. किंवा दुसरा सगळ्यात सोपा उपाय म्हणलं तर लहान लेकरांचे परकर पोलक आणि नऊवारी साड्या या शिवा पहिल्यांदा, मग तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट जमतील. ओके, ठीक आहे. इथं उंची घेतली मी 27 उंची घेतली, 1.5 मीटर अस्तर घेतले. आणि हे आहे कमर सीट. हे कमर सीटचा इथून असा 4था भाग घ्यायचा, इथून 4था भाग. तर कमर सीट आहे 24चा 4था भाग 6 चौक 24, 6. त्याच्यामध्ये प्लस 2 इंच ऍड करायचं मार्जिनला. पर इथून 3रा भाग घ्यायचा 27चा. 27 चौक 24, 6 नाही, 8 येत आहे. तर 2 इंच जास्त घ्यायचं, कारण जास्त फिटिंग नकोय, बसायला यायला पाहिजेत लहान लेकरांना, नाहीतर मग ते फिट होतं नाही तर फाटतं मग इथं. त्याच्यामुळे इथं असं हे मार्जिन, आणि इथून असं इथं घेतलं पायाच्या ठिकाणी मी ते घेतलं 7 इंच. इथं पण ढिल्लं पाहिजे, फिटिंग जास्त नको. ओके, आता कटिंग करून घेते मी. बरोबर आहे. काय मैत्रिणींनो, कातर नाही हो आमच्याकडं, कातरच जरा मंडी झाली आहे, त्याच्यामुळे कात्रीन चालू आहे काम. ते झेपत नाही, राहू दे तिकडं. मला जिंकते, मी कातरून देते तुला. ते तुम्ही असताच कुठं घरी तर दे ना. आता कुठं हुडकू मी कात्रा की तुम्ही ह्याच्यावरच? हे बॉक्स मध्ये नाही, त्या बॉक्स नाही कात्रा ह्या बॉक्स मध्ये आता राहिलेच किती. नाही कात्रत खाली कात्रा नाही कात्रा बाई. भैया तुला बुरगुंडा देईल ग. नाही कात्रत. जोर लगा की हैया हुईया हवा हुई.